आली आली दिवाळी, करू आनंदाची खरेदी। आनंद बाजारने आणली ऑफर न्यारी। 5% ते 50% पर्यंत डिस्काउंट भारी। आनंद बाजार मध्ये दिवाळी खरेदी नक्की, सोबत आकर्षक भेटवस्तू पक्की। योग्य दर, प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स। स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा, कॉस्मेटिक, होजेरी, फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली। आनंद बाजार, SBI बँकेसमोर पलूस। प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम। मोबाईल नंबर 95 79 87 93 39। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कमिटी आमनापूरच्या वतीने दीपावली पाडवा बैठक। गावाच्या विकासासाठी नोकरदार आणि व्यावसायिकांचे योगदान महत्त्वाचे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कमिटी आमनापूर यांच्या वतीने दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परगावी असलेले आणि दिवाळी सणाच्या निमित्ताने गावी परतलेले नागरिक खास निमंत्रित होते। गावच्या विकासात लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। या बैठकीपूर्वी गावाच्या विकासामध्ये सहभागी होण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने परगावाहून आलेल्या सर्व नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना आंब्याची रोपे आणि शुभेच्छा कार्ड देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले होते। या अनोख्या उपक्रमातून गावच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। आज झालेल्या बैठकीला या सर्व निमंत्रित नागरिकांनी उत्साहाने उपस्थिती लावली। यावेळी त्यांनी आपल्या गावच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध गोष्टींवर चर्चा विनिमय केला। आपण सर्व एकत्र येऊन जर गावासाठी वाटचाल केली तर निश्चितच आपले आमनापूर समृद्ध होईल असा मानस यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला। या महत्त्वपूर्ण बैठकीला लोकनियुक्त सरपंच बालिका पाटील, उपसरपंच ज्ञानेश पाटील, माजी सरपंच आकाराम पाटील, माजी सरपंच विश्वनाथ सूर्यवंशी, काँग्रेस सरचिटणीस वैभव उगळे, वसंतदादा कारखाना माजी संचालक सुरेश पाटील, रणजित आवटे, अशोक माने, तौफिक मुजावर, विपुल तातुगडे, संतोष माने, संग्राम आवटे, नितीन माने, विकास आवटे, प्रकाश राडे, रवींद्र माळी आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच ग्रामपंचायत सदस्य राहुल तातुगडे, शिवाजी तातुगडे, संदीप काटवटे, ग्रामसेविका संध्याराणी माने, सर्व ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्या ठिकाणी सुद्धा आपण याची पूर्ण माहिती दिली आणि आम्हाला अशा पद्धतीने आमचे एवढे तरी 1000 एकरापर्यंत बाधित आहे। आपण 200 एकरसाठी प्रयत्न केला, पण पुढं काय 800 एकर बाकी आहे। नोकरीतला भाग असेल किंवा याळावर असेल भाग असेल किंवा विक्रीचा भाग असेल, सगळ्या क्षेत्रासाठी जसं CSR फंडाचा आपल्या या ठिकाणी उल्लेख झाला। आपण 2022 नंतरच पॅप्सी कंपनी असेल, कोकोकोला कंपनी असेल यांच्याशी आपण हे केलं, संवाद साधेल की आम्हाला तुमचा CSR फंड मिळावा, आमची शेती चांगल्या पद्धतीने पिकावी, यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केला। पण काही गोष्टी अडचणी येतात।